ओके गाईज, वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. मी शुभम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपली पहिली व्हिडिओ जी फिजिक्सच्या पहिल्या चॅप्टरवरती युनिट्स अँड मेजरमेंट्स वरती आपण टाकली होती आपल्या चॅनलवरती. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर ती बघून घ्या आणि नंतर ही व्हिडिओ बघा. दिस इज द सेकंड पार्ट ऑफ द फर्स्ट चॅप्टर आणि ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बेसिक्स म्हणजेच फंडामेंटल आपले फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहेत, डिराइव्ह क्वांटिटीज कुठल्या आहेत, तर सगळं आपण बघितलेलं होतं. राईट. आता त्यावेळी मी तुम्हाला बोललेलो की अँगलसाठी काय नेमकं अँगल पण आपण कन्सिडर करणार आहे, बट कुठले कुठले अँगल करणार आहे तर प्लेन अँगल आणि आपला सॉलिड अँगल. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. राईट. आता मी तुम्हाला जेव्हा कॉन्सेप्ट सांगेन त्यावेळी तुमची नोटबुक कायम तुमच्याबरोबर असली पाहिजे, बिकॉज आपला फंडा आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन हे जास्तीत जास्त सगळं कॉन्सेप्टवरती असणार आहे. राईट. सो प्लेन अँगल आपण कशानं डिनोट करतोय, डी थीटानं डिनोट करतोय आणि सॉलिड अँगल आपण डी ओमेगानं डिनोट करतोय. राईट. आता ह्यामध्ये आपण जर बघू शकतो तर प्लेन अँगल म्हणजे काय. आता त्यासाठी मी तुम्हाला इथे एक डायग्राम ड्रॉ करतो सर्कलची. राईट. ह्या सर्कलमध्ये हा तुमचा सेंटर असणार आहे आणि ह्या सेंटरमध्ये तुम्हाला ही तुमची रेडियस आहे. राईट. आणि ही तुमची सपोज मी इथून ते हा पॉइंट घेतला आणि ही तुमची काय झाली, आर्क लेंथ झाली. काय झाली, आर्क लेंथ. सो ह्यामध्ये तुम्हाला एक फंडा सांगायचा आहे मला की तुमची जी आर्क लेंथ आहे, आर्क लेंथला सपोज आपण इथे म्हटलं एस सपोज फॉर एक्झाम्पल, आणि हा इथून ते इथला डिस्टन्स हा तुमचा रेडियसच असणार आहे. सपोज तुमची रेडियस ही 2 सेंटीमीटरची आहे, बरोबर, आणि तुमची आर्क लेंथ पण 2 सेंटीमीटरची आहे. त्यावेळी काय होणार आहे, एक ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे. त्यावेळी तुमचा जो हिथून ते हिथपर्यंत एक रेडियन झालेला असेल. कुठून, हिथून स्टार्ट ते हिथपर्यंत. कधी, ज्यावेळी तुमचा आर हा आर्क लेंथच्या बरोबर असेल. राईट. आता ती कॉन्सेप्ट जरा बाजूला ठेवूया आपण आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की हा जो आपण फाइंड करणार आहे थीटा, सो थीटा इज इक्वल टू ही आर्क लेंथ, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आर्क लेंथ एस डिवाइड बाय आर. सो आणि ह्याला आपण करूया ब्रॅकेट. ओके. आता काय म्हणायचं आहे, हे ते काय म्हणतात, दिस इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल. बरोबर आहे. आपण इथली आर्कची लेंथ घेतले एस आणि त्याच्यानंतर काय म्हटलो की द रेडियस ऑफ द सर्कल ॲज शोन इन द फिगर 1.1. म्हणजेच ही तुमची रेडियस आहे आर, बरोबर, आणि ही तुमची काय झाली, आर्क लेंथ झाली ds. सो इन दिस फिगर 1.1 या फिगरमध्ये आपण आपला हा जो फॉर्म्युला आहे तो कसा अप्लाय करू शकतो, डी थीटा बरोबर आहे प्लेन अँगल इज इक्वल टू ds राईट, ds डिवाइड बाय आर. कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ओके. आता मला सांगा, जर मला 1 मिनिट ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय ऍड करायचं आहे. ह्याच्यात ते काय म्हणतात, अँगल थीटा इन रेडियन्स डिनोट कसं करतो आपण, हा रेडियन मध्ये असणार आहे कायम, आणि तो आपण डिनोट करतो थीटा आणि त्याच्या रेस टूला आपण एक सी देतो छोटासा. ओके. ही एक कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बट आता ह्यामध्ये कसं होणार आहे की मला आता ह्याच्या पुढे पण जाऊन कोणतरी विचारू शकतं ना तुम्हाला की या पूर्ण सर्कलचा आपल्याला सपोज थीटा फाइंड करायचा आहे, किती असणार आहे 360, आणि तो रॅडियन मध्ये आपल्याला फाइंड करायचं, तर कसं करणार आपण. आता एक त्याच्यासाठी आपण परत फॉर्म्युला यूज करूया की आर्क लेंथ काय आहे ह्याची, आर्क लेंथ म्हणजे हा सर्कम्फरन्स आहे आणि सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो, 2πr, बरोबर, 2πr डिवाइड बाय, माझ्या बरोबर लिहित चला म्हणजे कॉन्सेप्ट तुमची क्लिअर राहील. 2πr डिवाइड बाय काय, आपली काय रेडियस आर. सो आर गेट कॅन्सल आणि 360 साठी म्हणजे एका रोटेशनसाठी आपल्याला मिळतोय 2π. हे आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये युजफुल होणार आहे. आणि हो, एक्झाम्पलसाठी आपण एक स्पेशल व्हिडिओज बनवणार आहे चॅप्टरवरती. आधी आपण सगळी थेअरी कव्हर करतोय, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पलसाठी एक व्हिडिओ असणार आहे
ज्यामध्ये आपली थेअरीच्या बेसिसवरती एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, जर तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी अशाच व्हिडिओ परत सिरीजमध्ये कंटिन्यू करत राहीन. आफ्टर दॅट सपोज आपल्याला 160ला 2π मिळतोय, 160ला आपल्याला 2π मिळतोय. मग 180 जो की 360 नॉट 160, 360ला आपल्याला 2π मिळतोय. सो 180 म्हणजे 360चा अर्धा, म्हणजे 2πचा अर्धा किती असणार आहे? पाय. ओके, सो 180ला पाय असणार आहे. ओके, लेट मी क्लिअर दिस. हा, तर आता ह्याच्या पुढे जर एक मिनिट, आपली कुठली आत्ता कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे? प्लेन अँगलची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे की प्लेन अँगल आपण कसा फाइंड करायचा, कशाला प्लेन अँगल म्हणतात. ओके राईट. आता आपण जाऊया पुढे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड अँगलसाठी एक एक्झाम्पल देतो की सपोज आता आपण बाजारामध्ये कलिंगड म्हणजे वॉटरमेलन खाल्लाच असेल सगळ्यांनी. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की ज्यावेळी तो आपल्याला चेक करायला देतो, असा एक तुम्हाला समजण्यासाठी सांगतो सॉलिड अँगल म्हणजे काय. तर हा जो इथला भाग आहे तो आपल्याला कन्सिडर करायचाच नाही, हा गोल व्हायचा सरफेसचा. सपोज आपण त्याचा वरचा भाग काढला असता, हा वरचा भाग जो वरती जो राहतोय तो म्हणजे आपला, त्याच्यामुळे जो खालते अँगल जो हे होतोय सबस्टेंडेड होतोय त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड अँगल बोलतो. काय बोलतो आपण? सॉलिड अँगल बोलतो. सॉलिड अँगल कशामध्ये करतात? स्टेरेडियनमध्ये. कशामध्ये करतात? स्टेरेडियनमध्ये. इथं दिलेलं असणार आहे आपल्याला. सॉलिड अँगल कशामध्ये मोजतात? स्टेरेडियनमध्ये मोजतात, SR मध्ये मोजतात. राईट. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे गेलो तर आपल्याला, तुम्ही काय करता, मी आता काय केलंय, इथे एक पेज, आपला पेज लावलाय जो की आपला चॅप्टरमध्ये 2nd नंबरचा पेज आहे. ओके, 3rd नंबरचा, सॉरी. सो ह्यामध्ये आपण सॉलिड अँगल जर बघितलं तर सॉलिड अँगल आपल्याला स्टेरेडियनमध्ये मिळतोय. पण आपला फॉर्म्युला काय? बेसिक फॉर्म्युला आपला काय? आर्क लेंथ आहे, किंवा आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही रॅडियसचा स्क्वेअर घेणार आहे खालती. मगाशी आपण काय करत होतो? फक्त रॅडियस घेत होतो डिनॉमिनेटरमध्ये. ओके, आता सॉलिड अँगल जर आपल्याला फाइंड करायचा आहे तर सॉलिड अँगल आपण कसा फाइंड करणार? एरिया घेणार, ह्या गोष्टीचा एरिया घेणार. तर एरिया काढायचा कसा? तर एरियाचा फॉर्म्युला आहे आता हा स्पेअरचा आहे ना, तो जो शेप तयार होणार आहे तो स्पेरिकल तयार होणार आहे. सो स्पेअरचा सरफेस एरिया किती असणार आहे? 4π r स्क्वेअर. सो आणि आपला डिवाइड खालती आपल्याला r स्क्वेअर करायचा आहे, बिकॉज आपण आता सॉलिड अँगल स्पेअरच्या केसमध्ये आलोय. दिस इज द डायग्राम. DA इज द सरफेस एरिया, देन R इज द रॅडियस, आणि इथं आपला अँगल तो तयार होणार आहे. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला बघण्यासारखं काय आहे की ज्यावेळी हा 4, आता इथे तुम्हाला लगेच कळालं असेल की बाबा आता R स्क्वेअर आणि R स्क्वेअर गेट कॅन्सल होणार आहे, आणि उरणार आहे किती आता? 4π. राईट. 4π इथे उरला. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण स्टेरेडियन, आता तुम्हाला मी मागाशी जसं बोललो तसंच की ज्यावेळी आपल्याला फाइंड करायचा आहे प्लेन अँगल त्यावेळी आपण आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस करणार, आणि ज्यावेळी आपल्याला सॉलिड अँगल फाइंड करायचा त्यावेळी आपण सरफेस एरिया जो आपला आहे 4π r स्क्वेअर डिवाइड बाय r. ओके, सो दिस गेट कॅन्सल, आणि आपल्याला हा इथे काय मिळाला? 4π मिळाला. ओके, आता ते काय म्हणतात? पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पेअर टू द स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ सरफेस ऑफ अ स्पेअर. म्हणजे आपण सरफेसचा एरिया घेतला, त्याच्यानंतर आपण त्याला खालती काय केलं? r स्क्वेअर ना डिवाइड केलं. r स्क्वेअर गेट कॅन्सल, उरला किती? 4π उरला. 4π आपलं हे काय आहे? स्टेरेडियन. काय आहे? स्टेरेडियन. ओके, माझ्याबरोबर तुम्ही नोट्स काढा, म्हणजे तुम्ही म्हणाल नंतर की जम्बलिंग होते आमची, आम्हाला काय समजत नाही आहे. ओके, सो त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही नोट्स काढत चला. आफ्टर दॅट तुम्हाला अशा प्रकारे कोणी शिकवलं नसेल, तुम्हाला फक्त तिथल्या तिथे अंडरलाईन, आता तुम्ही जर हे वाचलं, ह्या गोष्टी 2 वाचल्यात तर तुम्हाला ते आणखीन क्लिअर होऊन जाईल. राईट. आता मी तुम्हाला अशा प्रकारे काय शिकवायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. बरोबर आहे. आता एक्झाम्पल्स आपण एकत्रच बघूया, बिकॉज एक्झाम्पलमध्ये जर घुसलो तर परत आपल्याला खूप एकदम उशीर होईल सगळं करण्यात. आता हे बेसिक आहे. कन्व्हेन्शन्स फॉर द SI युनिट्स. हे मला वाटत नाही मी तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही जर एकदा स्वतः वाचलं, काही गोष्टी तुम्हाला स्वतः पण करायला पाहिजेत, बिकॉज जिथे कॉन्सेप्ट आहे तिथे मी तुम्हाला समजावून सांगतोय, बट ज्या गोष्टी कॉन्सेप्ट नाही त्या गोष्टी टाइम वेस्ट करायला मला आवडत नाही. ओके, सो आफ्टर दॅट आपण जर बघायला गेलो तर मेजरमेंट ऑफ लेंथ. आता लेंथ आपण कशी मोजणार ना? आता सपोज आपण जेवढा, आता 1 मिनिट मी तुम्हाला एक दाखवतो. ही सपोज आपली एक स्केल आहे, बरोबर आहे, ही आपली स्केल आहे. ह्या स्केलवरती आपण जी रेग्युलर स्केल वापरतो त्या स्केलवरती अशी मार्किंग आहे. इथे 0.5 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये 10 आहेत, 10 लाईन्स आहेत. राईट. सो
ओके. सो ह्यामध्ये आपण सगळ्यात छोटं किती मोजू शकतो? 1 mm मोजू शकतो. मग 1 mm काय झाला आपला? लिस्ट काउंट झाला. 1 mm काय झाला आपला? लिस्ट काउंट झाला. मग तुम्ही म्हणाल मला अजून छोटं मोजायचं. मग त्यासाठी आपण वर्नियर कॅलिपर घेतो. आता वर्नियर कॅलिपर कितीपर्यंत मोजू शकतो? छोटा 0.1 mm पर्यंत मोजू शकतो. आता नाही, तुम्ही म्हणाल मला अजून छोटं बघायचं, तर अजून छोटं आपण बघू शकतो, तो स्क्रू गेज असतो. स्क्रू गेज कितीपर्यंत मोजू शकतो? 0.01 mm पर्यंत मोजू शकतो. राईट. आता तुम्ही कपडेवाल्याच्या दुकानात जाताना म्हणता 1 मीटर कपडा दे, बरोबर आहे. तो तुम्हाला मोजून देतो, एक स्टँडर्ड असतो, त्या स्टँडर्डला लावतो आणि मोजून देतो. ओके. आता आफ्टर दॅट मी तुम्हाला इथे कॉन्सेप्ट काय सांगतोय की ज्यावेळी आपल्याला सपोज मला आता लार्ज डिस्टन्स मला मोजायचा आहे, की मी अर्थवरती आहे, पृथ्वीवरती आहे आणि मला पृथ्वीवरून सूर्याचा डिस्टन्स मोजायचा आहे, तर मी कसा मोजणार? लार्ज डिस्टन्स मला कळणार तरी कसा? बरोबर आहे. त्यासाठी एक मेथड आहे, इथे तुम्ही बघू शकताय, या आपल्याला पेजमध्ये आपल्याला इथे दिसेल. 1 minute, आय विल शो यू दॅट. ओके. दिस इज द मेथड, इज द पॅरलॅक्स मेथड. आता पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय? की सपोज आपण हा एक बॅकग्राऊंड आहे, मागे एक बॅकग्राऊंड आहे, राईट. या बॅकग्राऊंडच्या इथे एक वस्तू ठेवली आपण आपल्या डोळ्यासमोर, बरोबर आहे. एक वस्तू ठेवली, इथे तुम्ही उभे आहेत बॅकग्राऊंडच्या समोर, बरोबर. आता तुम्हाला मी म्हटलं की एक डोळा तुम्ही बंद करा आणि ही वस्तू बघा, तर ही वस्तू तुम्हाला कुठे दिसणार आहे? एक डोळा बंद केल्याच्या नंतर कुठचाही डोळा बंद करा, एकतर ती इकडच्या साईडला दिसेल, तर ती इकडच्या साईडला दिसेल, ऍज कम्पेअर टू दुसरा डोळा. परत मी तुम्हाला पटकन म्हटलं की दुसरा डोळा बंद करा आणि वेगळ्या डोळ्यानं बघा, सपोज डावा डोळा बंद करा आणि उजव्या डोळ्यानं बघा, तर तुम्हाला वस्तू इकडे तिकडे झालेली दिसेल, ऍज कम्पेअर टू दिस बॅकग्राऊंड. त्याच इफेक्टला आपण म्हणतो पॅरलॅक्स इफेक्ट. काय म्हणतो? पॅरलॅक्स इफेक्ट. आणि पॅरलॅक्स मेथडनं आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो हे आपण बघतो आता. ओके. सो आता तुम्हाला इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी मिळतील. आणि मी तुम्हाला ह्याच प्रकारच्या व्हिडिओज, आपली जी पहिली व्हिडिओची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, किंवा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला एंड स्क्रीन भेटेल, त्यावरती तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता, बरोबर. आता पॅरलॅक्स मेथडमध्ये आपण पुढे जातोय. सो ओके. सो आता आपण लाईन बाय लाईन रीड करून बघूया, म्हणजे आपल्याला पॅरलॅक्स मेथड कसा यूज करतात, तो कुठे कुठे यूज केला जातो याबद्दलची सगळी माहिती मिळेल, राईट. आता आपण बघूया इथे की हा जो लार्ज डिस्टन्स आहे, लार्ज डिस्टन्स such as the distance of a planet or a star from the earth cannot be measured directly with a meter scale, so a parallax method is used for it. ओके. आता जर तुम्हाला कुठल्या एखाद्या स्टारचा इथून ते वरपर्यंतचा डिस्टन्स मोजायचा आहे, तर तो किती लांब असेल तिथपर्यंत आपण थोडी आपली फुटपट्टी किंवा आपली मेजरिंग टेप घेऊन जाऊ शकतो? नाही ना. सो दॅट्स वाय आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज करतो. हेच त्यांनी ह्या पॅरामध्ये सांगितलंय, बरोबर. सो लेट अस डू अ सिम्पल एक्सपेरिमेंट, जो की मी आधी तुमच्याबरोबर डिस्कस केलाय, की त्यामध्ये तो एक्सपेरिमेंट असा आहे की होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू अँड लुक ॲट इट विथ युअर लेफ्ट आय. मी इथे तुमचा एक फोटो काढलाय, तुमचा नाही, म्हणजे कोणतरी असं एक माणूस आहे, तो त्याच्या लेफ्ट आयनं बघतोय, त्याचा हात असा वरती त्याच्या डोळ्यासमोर आहे, बरोबर. सो तर त्यावेळी काय होतं, यू विल फाइंड दॅट युअर हँड अपेअर्स टू मूव्ह अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. कधीतरी तुमच्याबरोबर पण असं झालं असेल ना. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चेहऱ्यासमोर तुमचा हात घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला डाव्या डोळ्यानं बघायचं आहे आणि एकदा उजव्या डोळ्यानं बघायचं आहे. त्यावेळी काय होईल की तुमचा हात आहे ना इकडे तिकडे हल्ल्यासारखा वाटेल, विथ अगेन्स्ट दॅट बॅकग्राऊंड. तुमचा बॅकग्राऊंड एक वॉल आहे सपोज, किंवा समोर काही आहे, तो बॅकग्राऊंड तुमचा हलत नाहीये, पण तुम्हाला तुमचा हात हल्ल्यासारखा वाटतोय. तर यामध्ये काय म्हणतायत की पॅरलॅक्स इज डिफाईन्ड ॲज द अपेरंट चेंज, म्हणजे आपल्याला जो चेंज दिसतो इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणजे कोण आहेत? आपले हे दोन डोळे आहेत, बरोबर. पहिल्यांदा आपण ह्या डोळ्यानं बघितलं, दुसऱ्यांदा आपण ह्या डोळ्यानं बघितलं. त्यावेळी काय झालं, ऑब्झर्वर म्हणजे डोळ्यांची पोझिशन जशी जशी आपण चेंज केली तसं तसं आपल्याला समोर असलेला आपला हात हा इकडे तिकडे दिसू लागला. ह्याच अपेअर म्हणजे ह्याच आपल्याला जो हा फील होतो
त्याच फील्डला आपण पॅरलॅक्स असं म्हणतो. बरोबर. आता मला सांगा, मेजरिंग द पॅरलॅक्स अँगल थीटा अँड नोविंग द डिस्टन्स बिटवीन द आय E1 अँड E2 ॲज शोन इन द फिगर. आता ही जी फिगर तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये हा एक नंबरचा डोळा E1, हा दुसरा नंबरचा डोळा E2, या दोघांमधील डिस्टन्स आणि हा अँगल थीटा. बरोबर. त्याच्यानंतर वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अस. म्हणजे कसं मोजू शकतो आपण, दॅट इज हा जो ओपी आहे, ओपी, तर ॲज ओपी इज इक्वल टू E1 इंटू E2 डिवाइड बाय थीटा, याच्यानं आपल्याला मिळेल. बरोबर. सो ह्यानी हे बेसिक दिलंय, ह्याचा काय एवढा यूज नाही आहे आपल्याला. ह्याची कॉन्सेप्ट फक्त क्लिअर करायला मेन आपल्याला मेथड जी खालती यूज करायची आहे, की जसं जसं आपण आता ही पॅरलॅक्स मेथड फक्त आपण इथे जवळ होतं डोळे आणि हे आपल्याला दिसत होते म्हणून आपण यूज करत होतो. बरोबर आहे. तर इथं ते काय म्हणतात की ॲज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ आर व्हेरी लार्ज वी कॅनॉट यूज टू आईज मेथड ॲज डिस्कस अर्लियर. किंवा हिअर आपण ही जी मेथड टू आईजची आपण डिस्कस केली, दोन डोळ्यांची मेथड डिस्कस केली, त्या मेथडनी थोडी आपण प्लॅनेट आणि वरती जे स्टार्स आपल्याला दिसतात त्याचं आपण मेजर करू शकतो, नाही ना. सो इन ऑर्डर टू मेक सायमल्टेनियस ऑब्झर्वेशन ऑफ अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे जे आकाशातले ऑब्जेक्ट्स आहेत, ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू किंवा काही ग्रह असतील आपले ते. सो वी सिलेक्ट 2 डिस्टन्स पॉइंट ऑन द अर्थ. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. बरोबर आहे. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला कन्सिडर 2 पोझिशन्स म्हणजे ए आणि बी आपल्याला कन्सिडर करायला सांगतात ऑन द सरफेस ऑफ द अर्थ सेपरेटेड बाय स्ट्रेट लाईन ॲट डिस्टन्स बी. आता ही ते डायग्राम बघायला या. ही जी आपली डायग्राम आपल्याला इथे दिसते, ह्या डायग्राम मध्ये ते काय म्हणतात की एक अर्थवरती 2 पॉइंट घ्या. तर पहिला पॉइंट कुठचा आहे आपला ए आहे, दुसरा पॉइंट आपला कुठचा आहे बी आहे, आणि त्याच्या मधला डिस्टन्स किती आहे बी. ओके. आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला सांगितलं की 1.3 मेजर ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स. हे बघा. बरोबर आहे. तर ह्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर 2 ऑब्झर्वर्स आर ॲट दीज 2 पॉइंट्स ऑब्झर्व अ डिस्टन्स बिटवीन एस सायमल्टेनियसली. आता ते इथून ऑब्झर्व करतात एस पर्यंतचा डिस्टन्स, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सायमल्टेनियसली. म्हणजे पहिला हा ऑब्झर्व करतोय म्हणजे ह्या पॉइंट वरून, दुसऱ्या पॉइंट वरून हा ऑब्झर्व करतोय. बरोबर आहे. तर वी मेजर द अँगल कुठचा आपला अँगल ASB. म्हणजे कुठचा अँगल ASB म्हणजे हा अँगल इथला थीटा अँगल. बरोबर आहे. तर ह्याच्या पुढे जर आपण बघितलं तर बिटवीन द टू डायरेक्शन्स अलॉंग which the planet is viewed at these 2 points. बरोबर. These angles represented by symbol theta is the parallax angle. हा आपला कुठचा अँगल आहे, पॅरलॅक्स अँगल आहे. बरोबर. मी तुम्हाला आधी काय सांगितलं, 2 पॉइंट घेतले आपण, त्याच्यानंतर हा बी घेतला, त्याच्यामधला डिस्टन्स बी आहे. एक इथून ऑब्झर्व करतोय आपण एकदा, त्याच्यानंतर त्याच्यामधला आपण थीटा जो ASB आहे. बरोबर आहे. तर ह्यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायची अशी झाली तर आपण पॅरलॅक्स कधी यूज करतो, ह्या बुकमध्ये ते नाही आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ बघताय म्हणून तुम्हाला एक ॲडव्हान्स माहिती मिळते. बरोबर आहे. ज्यावेळी थीटा आहे ना, जो पॅरलॅक्स अँगल आहे आपला, तो आपली कॉर्ड असते ना, एक मिनिट मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे आणखीन तुम्हाला कळेल. की सपोज आता एक मी हे घेतला, एक असं सर्कल घेतलाय. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी एक ट्रायंगल काढतो म्हणजे तुम्हाला मस्तपैकी क्लिअर होऊन जाईल. चेक करूया आपण होते का आपल्याने. ओके. आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला, मग हा नको, वेट. ओके. सो हा आपला सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंटच्या नंतर इथून एक लाईन मारली आपण आणि अजून एकदा इथून एक लाईन मारली आपण. बरोबर आहे. तर तुम्हाला सांगायचं मला हेच, इथे एक कॉर्ड असेल ह्या पॉइंट टू ह्या पॉइंट पर्यंत आणि हा तुमचा एक आर्क असेल. बरोबर आहे. कुठला आर्क असेल, हा तुमचा इथून ते इथपर्यंतचा आर्क आणि ही तुमची कॉर्ड. तरी तुमची कॉर्ड लेंथ असते ना, ती कॉर्ड लेंथ ही आर्कच्या एवढी असते. त्यावेळी आपण पॅरलॅक्स वापरतो. म्हणजे कन्सिडरेशन आहे ह्याच्यामध्ये.
आणि ज्यावेळी थीटा तुमचा व्हेरी व्हेरी स्मॉल असतो त्यावेळी आपण काय वापरतो, पॅरलेक्स वापरतो. बरोबर आहे. आता हीच डायग्राम आपण जर नीट काढली असती, एक मिनिट मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून दाखवतो की जर ही डायग्राम आपण नीट म्हणजे मोठे हे केले असते, ट्रायंगल काढला असते इथून ते इथपर्यंत असा वाला, तर त्यावेळी काय झालं असतं, आपली आर्क लेंथ ही काय किती झाली असती, आपली आर्क लेंथ किती झाली असती, सपोज मी आर्क लेंथ ही आहे आपली, बरोबर. त्याच्यानंतर इथून ते आता मी सपोज आपल्याला समजायला पाहिजे म्हणून आपला हा छोटा ट्रायंगल आहे तो मोठा केला, यामध्ये कॉर्ड आणि आपली ही आर्क लेंथ आहे ना ही सेम सेम आहे असं कन्सिडर करून चालूया, आणि हा इथून ते इथपर्यंतचा हा पॉईंट इथे जॉईंट होतोय. एम आय राईट? ओके. तर आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा आपला डिस्टन्स किती झाला इथे, हा डिस्टन्स आपला डी आहे. सपोज इथून ते इथून हा डी आहे, हा तुमचा एक इथून आपण हा पॉईंट एक कन्सिडर करूया. आपल्याला इथला थीटा फाइंड करायचा आहे जो की आपला हा आहे, बरोबर. तर हा जो थीटा आहे, थीटा इज इक्वल टू बी. बी म्हणजे कुठचा डिस्टन्स, हा इथून ते इथपर्यंतचा डिस्टन्स. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण इथून ते इथली लेंथ, इथून ते इथली लेंथ आणि इथून ते इथली लेंथ ही डी घेतली आपण इथे, बरोबर आहे, डी घेतली. सो थीटा इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी. तुम्ही जर हे लेक्चर नीट जर बघितलेत ना तर ह्यामध्ये तुम्हाला मी खूप साऱ्या कॉन्सेप्ट ज्या सांगतोय त्या तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळी तुमच्या खूप यूज होणार आहे ह्या कॉन्सेप्टचा, राईट. सो ह्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला अजून एक कॉन्सेप्ट इथे लक्षात येते की थीटा स्मॉल कधी असेल, थीटा स्मॉल असायचे रिझन काय असतील, जेव्हा तुमचा डी हा खूप मोठा असेल. डी काय आहे, डिस्टन्स आहे, आणि तो डिस्टन्स कसा आहे, लार्ज डिस्टन्स आहे. डी जर तुमचा लार्ज असेल, मोठा असेल, तर तुमचा थीटा ऑटोमॅटिकली छोटा होणार आहे, बरोबर. तर ऍज पर दिस आपण इथे बघू शकतो, हे जे म्हणतात ना बी अपॉन डी इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1. आणि दुसरी कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, थीटा इज व्हेरी स्मॉल असं म्हटल्या तुम्हाला कळायला पाहिजे होता की हा डिस्टन्स खूप मोठा असेल, कारण थीटा डी हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू थीटा आहे. म्हणजे ज्या वेळी तुमचा डी इन्क्रीज होत जाईल, ज्यावेळी तुमचा डी इन्क्रीज होत जाईल त्यावेळी तुमचा थीटा हा डिक्रीज होत जाईल, राईट. हा तुमचा थीटा डिक्रीज होत जाईल. आणि ज्यावेळी तुमचा थीटा एकदम छोटा असतो त्यावेळी आपण पॅरलॅक्स मेथड ही यूज करतो. एम आय राईट? एम आय क्लिअर? एकदम कॉन्सेप्ट क्लिअर आहे, बरोबर. आता समरी द्यायची झाली तर आपला फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, थीटा इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन डी. डी इज व्हेरी लार्ज, दॅट्स वाय थीटा इज व्हेरी स्मॉल, and theta is small, that's why we are able to use the parallax method. Am I clear? Okay, you're clear. After that, जर आपण मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार म्हणजे डिस्टन्स टू स्टार्स बघितलं, त्यावेळी काय झालं, सन इज द स्टार विच इज क्लोजेस्ट टू द अर्थ. आपला हा जो स्टार आहे तो अर्थशी क्लोजेस्ट आहे, सन, बरोबर. तर याच्यामध्ये हा जो डिस्टन्स आहे तो 4.29 लाईट इयर आहे. आता जेव्हा तुम्ही हा चॅप्टर वाचाल किंवा आत्ताच तुमच्या समोर बुक असेल तर 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.46 इंटू 10⁻15 मीटर. सो अ लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे प्रवास केलेला अंतर बाय लाईट इन 1 इयर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईट किती प्रवास करते, प्रवास कशातनं करतोय आपण, डिस्टन्स मधून. तर अ लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. म्हणजे एका वर्षात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ना लाईटने. द ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट AU is the mean distance between the center of the earth and the center of the sun.
ओके, आता ही जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर द पॅरलॅक्स मेजर्ड फ्रॉम द 2 पॉइंट टू मोस्ट डिस्टन्स पॉइंट ऑन द अर्थ फॉर स्टार्स विल बी टू स्मॉल. बरोबर आहे. टू बी मेजर्ड अँड फॉर दिस पर्पज वी मेजर्ड द पॅरलॅक्स बिटवीन टू फर्देस्ट पॉइंट्स टू AU अपार्ट. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा AU आहे 1 AU आणि हा 1 AU. 2 हे फर्देस्ट पॉइंट आहेत A आणि B. बरोबर. तर त्याचं टोटल ऍडिशन किती झाली 2 AU. AU म्हणजे काय आपला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता अलॉंग द ऑर्बिट ऑफ द अर्थ अराउंड द सन. सी द एक्झाम्पल नंबर 1.2 बिलो. आता ह्याच्यामध्ये हा जो स्टार आहे त्याच्यानंतर हे दोन मी तुम्हाला जसे पॉईंट सांगितले ते त्याच्यामधला हा डिस्टन्स इथे हा S पॉईंट इथे आहे आणि ह्याच्यामध्ये हे दोन पॉईंट म्हणजे हे दोन AU लिहिलेलं आहे. तर एकूण टोटल किती झाला 1 AU प्लस दुसरा AU प्लस 2 AU. बरोबर आहे. इज इक्वल टू 2 AU. एम आय राईट? एम आय क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओके, क्लिअर. सो जर 1.3 आपण जर बघितला तर यामध्ये आपल्याला कळतं की मेजरमेंट ऑफ साइज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार. आता मेजरमेंट ऑफ व्हॉट? मेजरमेंट ऑफ साइज. आता साइज ज्यावेळी आपल्याला मेजर करायची आहे तो इथे ही डायग्राम तुम्ही कन्सिडर केली पाहिजे, ही वाली. तर यामध्ये तुमचा हा प्लॅनेट आहे. इथून तुम्ही टेलिस्कोपनी अर्थवरून बघताय. त्याच्यानंतर हा प्लॅनेट आहे. प्लॅनेटचा डायमीटर आहे D. दोन अपोजिट पॉइंट्स आहेत. हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. आपण जर इथून बघतोय तर त्यावेळी ह्या दोन पॉइंटच्या म्हणजे सबस्टँडर्ड अँगल काय अल्फा. हा अल्फा आपला तयार होईल. 1 मिनिट, आय विल शो यू. अल्फा तयार होईल. आता अल्फा कसा तयार होईल? अल्फा तयार व्हायला आपल्याला हा D पाहिजे आणि आपण कॅपिटल D पाहिजे. बट इथे एक आपण कन्सिडर करून चालतोय की D इज द डिस्टन्स मेजर्ड ऑलरेडी. बरोबर. आधीच आपण हा डिस्टन्स मेजर करून ठेवलाय. दॅट्स वाय आपण हा डायमीटर फाइंड करू शकतो. कसा का फाइंड करू शकतो? D इज इक्वल टू अल्फा इंटू कॅपिटल D. एम आय क्लिअर? ओके. सो इफ D इज द डायमीटर ऑफ अ प्लॅनेट, समजते ना? D इज द डायमीटर ऑफ अ प्लॅनेट, द अँगल सबस्टेंडेड बाय इट at any single point on the earth is called angular diameter of the planet. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते की एनी सिंगल पॉइंट ऑन द अर्थ इज कॉल्ड अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. ओके, इथे हा जो D आहे तो अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट असं ते म्हणतात. लेट अल्फा बी द अँगल बिटवीन द टू डायरेक्शन्स when two diametrically opposite points of the planet are viewed through a telescope as shown in the figure. अल्फा काय आहे आपला? हे जे दोन पॉइंट आहेत त्यांच्या बिटवीन हा अँगल जो बनतोय तो आपला अल्फा आहे. बरोबर. तर फिगर 1.4 ॲज द डिस्टन्स D ऑफ द प्लॅनेट इज लार्ज. डिस्टन्स D लार्ज आहे आणि हा ऑलरेडी मेजर्ड आहे जसं मी इथे तुम्हाला सांगितलंय. तर वी कॅन कॅल्क्युलेट द डायमीटर लाईक दिस. म्हणजे हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला इथे सांगितला त्याला जर आपण रिशफल केला तर D इज इक्वल टू अल्फा इंटू थीटा आपल्याला मिळून जाईल. सो हे झालं तुमचं मोठ्या मोठ्या डिस्टन्ससाठी. आता ज्यावेळी केस येते तुमची छोटे छोटे डिस्टन्स त्यावेळी तुम्हाला तुमच्या फिजिक्स लॅबमध्ये वर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज तुम्हाला बघायला मिळते. पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट सांगितलेला, तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. स्क्रू गेजचा लिस्ट काउंट सांगितलेला तो तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. आणि आपली जी नॉर्मल कंपास मधली स्केल असते तिचा लिस्ट काउंट सांगितलेला तो पण मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. म्हणजे असे 3 आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहेत जे की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि तुम्ही अजून जरी पहिली व्हिडिओ बघितली नसेल जी की मी व्हाईट बोर्डवरती शिकवली होती ती व्हिडिओ तुम्ही बघितली पाहिजे. बिकॉज तो तुमचा बेस असणार आहे आणि त्या बेसवरती आपण आता बिल्डिंग तयार करतोय. राईट. सो आफ्टर दॅट आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आपला नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ मास. आता मेजरमेंट ऑफ मास म्हणजे काय? आता मासचं मेजरमेंट करायचं तरी कसं?
Okay, since 1889, a kilogram was the mass of a shiny piece of a platinum प्लॅटिनम इरिडियम alloy. ओके, एक प्लॅटिनम इरिडियम alloy होता हा वाला, जो की ह्या एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेला होता. तर त्याचा वजन होता 1 किलो असं आपण डिफाईन करत होतो. म्हणजे त्याचा जेवढा वजन असेल तेवढाच आपल्या गोष्टींचा, म्हणजे आपण ज्या गोष्टी विकत घेतो त्यांचा वजन असला पाहिजे. असं कुठं होतं की इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर, म्हणजे जे त्यांचा जो हा ब्युरो होता, त्यांची जे हा ऑफिस होता, त्या ऑफिसमध्ये त्यांनी असं एका बॉक्समध्ये हा ठेवला होता. बट आता झालं काय, त्याच्यावरती आहे ना मायक्रो पार्टिकल्स म्हणजे डर्ट असं एक्सेट्रा, त्याची झीज वगैरे असं व्हायला लागलं. सो दॅट्स वाय इन 20th May of 2019 आपल्याला त्यांनी काय केलं की, एक मिनिट आय विल शो यू, त्यांनी काय केलं की डेफिनेशन चेंज केली. आता का चेंज केली, जसं मी तुम्हाला आधीच बोललो की त्याच्यामुळे काय झालं की तो म्हणजे मायक्रो पार्टिकल्स त्याच्यावरती येऊ लागले, डर्ट येऊ लागली, किंवा त्याच्यामुळे त्याचा ऍटमॉस्फेरिक कॉझिंग होऊन मासमध्ये त्याचा चेंज येऊ लागला. तर त्याच्यामुळे आता हा किती पण छोटा झाला असता तरी ती लोक काय म्हटली असती की बाबा रे एवढाच म्हणजे 1 किलो. बट कोणाचे लॉसेस, कोणाचा फायदा होत होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपण ज्यावरती डिपेंड होतो तीच गोष्ट जर नष्ट होत चालली किंवा त्याच्यामध्ये चेंजेस येत चालले तर कसं होणार ना. सो दॅट्स वाय त्यांनी किलोग्रामची डेफिनेशन चेंज केली. काय केली की मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट, वी नो that in terms of magnitude of the electric current मध्ये त्यांनी चेंज केली. ओके, सो वी नो दॅट द इलेक्ट्रिक करंट कॅन बी यूज टू मेक द इलेक्ट्रोमॅग्नेट. हो बरोबर आहे, त्याचा एक जो एक्सपेरिमेंट असतो तो तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल. ओके, आणि वी नो दॅट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच की त्याचा यूज कुठे होता ऍक्च्युली, की मॅग्नेट्स मटेरियल अट्रॅक्ट करण्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो. आता त्याचा उपयोग आपल्याला रिसर्च आणि इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन म्हणजेच क्रेन्स, आता तुम्ही इथं बघताय हे क्रेन्स आहेत, तर या क्रेन्स हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट ह्याच्यावरती जो हा या चिपकतात गोष्टी, त्यांचा यूज करून आपण काय करतो, हितली गोष्ट घेतो आणि दुसरीकडे कुठे कचरा बिचरा नेऊन टाकतो. राईट, आता हीच मेथड त्यांनी इथे डेफिनेशन देताना आपल्याला यूज करायला सांगितलंय. Thus the kilogram mass can be described in terms of the amount of current which has to be passed, म्हणजे किती अमाऊंट ऑफ करंट आपल्याला पास करायला लागेल, पास थ्रू अन इलेक्ट्रोमॅग्नेट, कशातनं, इलेक्ट्रोमॅग्नेट मधनं, सो दॅट इट कॅन पुल डाऊन वन साइड ऑफ द एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स टू बॅलन्स द अदर साइड. आता तुम्ही इथे बघा की सपोज माझं इथे एक मेकॅनिझम लावलंय, एक एक्झाम्पल घ्या की मला इथून एक करंट पास करायला लागणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये, की त्याचा यूज करून हा स्वतःला पुल डाऊन करेल जोपर्यंत 1 किलो वजन, ती अमाऊंट आपण फिक्स करायची सेन्सर थ्रू किंवा प्रोग्रामिंग थ्रू. ही जोपर्यंत ह्याच्या लेवलला येत नाही, एकमेकांच्या लेवलला अशी होत नाही, तोपर्यंत इकडनं करंट पास करत राहायचा, हा स्वतःला खाली करत राहील आणि त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स होईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज करून आपण वजन करू शकतो, वस्तुमान करू शकतो. बरोबर. पण ज्यावेळी ऍटम्सची केस येते, मॉलिक्युल्सची केस येते, त्यावेळी हे इनकन्व्हिनियंट होतं ना, की कसं करणार ना ते केजीबीजी मध्ये. सो दॅट्स वाय तिथे ऍटोमिक मास युनिट हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, नोट्समध्ये असलं पाहिजे. इट विल बी इझी टू कम्पेअर मास ऑफ एनी ॲटम्स in terms of mass of some standard atoms which has been decided internationally to be C⁻12 atoms. हे इम्पॉर्टंट आहे, फक्त एकदा वाचून घ्या जेणेकरून आपल्याला माहिती असलं पाहिजे. बरोबर आहे. तर C⁻12 इज कॉल्ड ॲटॉमिक मास युनिट, AMU. राईट. आता त्याच्यानंतर 1 AMU इज इक्वल टू दिस अमाऊंट 1.660540 into 10⁻⁻7 kg, which an uncertainty into these 2 decimals, म्हणजे काही 10 वर खाली होऊ शकतात. बरोबर आहे. तर हे झालं आपल्या केजी बद्दल. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट आपण जे यूज करणार इलेक्ट्रिसिटीचा यूज करून बॅलन्स साठी, बिकॉज आपला कुठला प्लॅटिनम इरिडियम अलॉय
हा खराब होत चाललाय, त्याच्यावरती डर्ट येत चालले, राईट. तर त्यानंतर गोष्ट येते टाइमची. आता टाइम मध्ये काय करत होते पहिल्यांदा लोक, की त्याचा एसआय युनिट आहे आपला सेकंड, बरोबर आहे. एसआय युनिट काय आपला सेकंड आहे. तर फॉर मेनी इयर्स ड्युरेशन ऑफ 1 मीन सोलार डे वॉज कन्सिडर्ड ॲज अ रेफरन्स. अ मीन सोलार डे इज द ॲव्हरेज टाइम इंटरवल फ्रॉम 1 नून टू द नेक्स्ट नून. मीन सोलार डे म्हणजे काय आहे, की एका नून पासून ते दुसऱ्या नून पर्यंत किती वेळ आहे, म्हणजे दुपारचे 12 ते रात्रीचे 12, दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 12, राईट. नेक्स्ट नून पर्यंत 24 आवर्स, एम आय राईट. आणि एका तासात आपल्याला 60 मिनिटं भेटतात. तर आपण जर एका मिनिटात जर 60 सेकंद असतील तर मीन सोलार डे इज इक्वल टू 24 आवर्स इंटू 60. एका ह्याच्यात किती तास आहेत 60, आणि त्याच्यात किती मिनिट्स आहेत 60. तर त्याची व्हॅल्यू येते, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अ मीन सोलार डे भेटून जाईल, ज्याची व्हॅल्यू आहे 86400 सेकंड. 24 तासात एवढे सेकंद असतात, बरोबर आहे. तर अकॉर्डिंगली अ सेकंड वॉज डिफाईन्ड. आता मला सपोज एका सेकंडची व्हॅल्यू काढायची आहे, तर मी काय करणार 1 ही व्हॅल्यू टाकणार आणि मला एका सेकंडची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. It was later observed that the length of a solar day varies gradually due to the gradual slowing down of the earth rotation. आता ही आपली अर्थ आहे, 24 तास फिरते, बट काय होतं की थोड्या रोटेशन मध्ये चेंज आल्यामुळं आपल्याला टाइम नीट मिळत नाही. मग त्यावेळी काय आलं, आपण सिझियम ॲटॉमिक क्लॉक यूज करायला सुरुवात केली, बरोबर आहे. त्याच्यात ते कशावरती बेस्ड होता, की पिरियॉडिक vibrations produced in a cesium atom. Periodic vibration produced in a cesium atom. ओके. आता सिझियम ॲटम म्हणजे ॲटॉमिक एक असं सिस्टीम. क्लॉकमध्ये आपल्याला नवीन जे महागडे क्लॉक्स असतात, तुम्ही गुगल केलं ना, ह्याचे बेटर ऑप्शन आहे, तुम्ही स्वतः गुगल करा, तुम्हाला ह्याचे आन्सर्स कळून जातील. काही गोष्टी तुम्ही पण केल्यात ज्या इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टिकोनातून नाही आहेत, सो त्या केल्या तर तुम्हाला त्या कायम जनरल नॉलेज म्हणून लक्षात राहणार, बरोबर आहे. तर ह्यामध्ये आज आपण डिस्कस केलं, पहिल्यापासून आपण जर बघायला गेलात तर त्याच्यामध्ये आपण लेंथ कशी मेजर करायची, त्याच्यानंतर स्मॉल लेंथ कशी मेजर करायची, आपण दुसऱ्या प्लॅनेटचा डायमीटर कसा मेजर करू शकतोय, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ द मास, म्हणजे मास आपण कसा मोजू शकतो, त्याच्यात आपण त्याची जी डेफिनेशन चेंज झाली 20 मेला ती डेफिनेशन बघितली, क्रेन्सचे एक्झाम्पल्स बघितले, ॲटमसाठी आपण काय यूज करतो ते बघितलं, त्याच्यानंतर टाइम आपण कसा ए सोलार मीन डे काढतो आपण ते बघितलं, अ मीन सोलार डे काढतो ते बघितलं, राईट. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज खालती मला कमेंटमध्ये सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ आपले जे रिमेनिंग पेजेस उरलेले आहेत त्याची व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि मला सांगा की मी करतोय ते एफर्ट्स तुम्हाला हेल्पफुल आहेत का. जर उपयोगी होत असतील तर मी व्हिडिओ पुढे बनवत जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. आणि आता तुम्हाला एक स्क्रीनवरती एखादी व्हिडिओ दिसेलच, त्या स्क्रीनवरती तुम्ही क्लिक करा आणि आपली पहिली व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचा ह्या चॅप्टरचा बेस बनेल आणि त्याच्यावरती आपण बिल्डिंग तयार करूया. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.